नमस्कार. सतसाहेब आपलं नाव? पांडुरंग अभिमान सुतार, आपण कुठून आलात? जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे. आपला व्यवसाय काय आहे? सुतारकाम. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची दीक्षा 26/9/2021 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येण्या अगोदर जेजुरीमधील खंडोबा या देवाची भक्ती करतो. त्या मंदिरावर जाणे, दोन्ही मंदिरात जाऊन भंडारा खोपडे उधळणे, त्या ठिकाणी नारळ फोडणे आणि त्यानंतर प्रत्येक आमुषाला जाऊन ही भक्ती साधना चालू होती. आणि नंतर दुपारी आल्याच्या नंतर जेवण वगैरे करणे आणि विश्रांती करणे हा नित्यक्रम चालू होता. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहेत खंडोबा यांची आपण भक्ती करत होतात, तर भक्ती तर आपण करतच होतात, तर मग आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात जाऊन त्यांची गुरुदीक्षा घ्यावी? कारण हे भक्ती साधना करून सुद्धा आर्थिक संकट भरपूर येत होते आणि त्याच्यानंतर घरातील दवाखाना आणि जो पैसा आपण कमवत होता तो पूर्ण पैसा कमवलेला हा दवाखान्यावर जात होता आणि त्यामुळे मन उदास होऊन सतत मानसिक तणाव याखाली जात असून त्याच्यामुळं ते थोडंसं मन हे झालं. त्यामुळं आपण संत रामपालजी महाराज यांची भक्ती साधनेमध्ये आलेलो आहे. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली? संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीबद्दल आम्ही आमच्या दुकानामध्ये एक दरवाजा प्रेशिंग करीत होतो संध्याकाळच्या 7च्या टायमिंगला. तर त्यावेळेला सासवडचे भगतजी SMS सेवा करणारे ते खालचे जेजुरी, मांडकी, जेऊर या ठिकाणी वीर ह्या ठिकाणचे ते सेवा त्यांच्याकडे असायची. तर ते पूर्ण पुस्तक भरून 50 किलोचं पुस्तक भरून पुस्तक सेवा करण्यासाठी यायचे. तर ते एक दिवस आमच्या दुकानावर संध्याकाळी 7 वाजता आले आणि त्यांनी आमच्या नातेवाईक त्यांचे पुस्तक म्हणले की तुमच्या दुकानावर त्यांनी सांगितलेलं आहे ठेवा. तर आम्ही म्हणलं ते पुस्तक ठेवा, त्यांचा पूर्ण नाव, पत्ता आणि त्यांचा फोन नंबर आमच्याकडे द्या, आम्ही पुस्तक त्यांना वालेमध्ये पोच करू. आम्ही म्हणलं की मला बी पुस्तक वाचण्याचा छंद आहे, तर मला एखादं पुस्तक तुम्ही दाखवा. मी ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग हे 2 पुस्तक घेतले आणि मला जसा कामातून वेळ मिळेल तसं थोडं थोडं मी ते वाचून त्यानंतर मला कळलं की आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भक्ती करत असताना तर आपण ह्यांना श्रेष्ठ समजत होतो, पण त्याहीपेक्षा वेगळा परमेश्वर आहे ना. आपण मोक्षासाठी जर ही भक्ती करत राहिलो तर आपलं काहीच नाही, 84मध्ये आपण गुतत बसणार. आणि त्यानंतर मी एक 6 ते 7-8 महिने हे पुस्तक वाचलं. एक दिवस आमच्या मुलाला घेऊन मी सासवडला दवाखान्यात गेलो, तर त्यांची गाठ पडली आणि त्यांना विचारलं की भगतजी सत्संग तर कधी मला नामदीक्षा घ्यायची? ते म्हणले उद्या सकाळी, उद्या 11 वाजता जेजुरीमध्ये तुमच्या घराच्या जवळच सत्संग आहे. आणि डायरेक्ट सत्संगमध्ये गेलो तर पूर्ण सत्संग बघितला आणि पूर्ण ज्ञान त्याच्यातलं घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत त्यावेळेस 7 पुण्यात्म्यांनी दीक्षा घेतली. त्यावेळेस मी सुद्धा त्याच्यात नामदीक्षा घेतली आणि ह्या मार्गात मी आलेलो आहे. आणि हे भक्ती उत्तम श्रेष्ठ आहे आणि अशी भक्ती आजच्या काळामध्ये तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे एकमेव देणारे पूर्ण तत्वदर्शी संतच आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेले, त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली, तर ह्या गुरुदीक्षेमुळे आणि या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभूती आली? हे संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतल्याच्या नंतर सकाळच्या वेळेस मी आंघोळीला चाललो होतो. त्याच्यानंतर आमचा मोठा मुलगा शाळेत 8वीला असणारा आणि मुलगी 2रीला असणारा व छोटा मुलगा 1-2.5 वर्षाचा, मी सांगितलं त्यांना की एमएटीवर बसून जाऊ नका, आंघोळ करतो आहे आणि तुला चालवता येत नाही बाबा. तरी पण त्यानं म्हणला की पप्पा मी ते गाडी प्लॉटिंगमध्ये फिरवून आणतो. आणि त्या उद्देशानं त्यानं गाडी नेली. जाताना तो सिमेंटच्या रस्त्यावरून गेला, पण येताना तो गाडी मधल्या रस्त्यानं पटकन येण्यासाठी साध्या रस्त्याला घातली वाळूमध्ये आणि गाडी पूर्णपणे घसरली. घसरल्याच्या नंतर छोटा मुलगा गाडीहून पडला पण बाजूला उभारला आणि मोठा बी बाजूला. त्या दोघांना काही लागलं नाही, पण मुलगी मागं बसलेली असल्यामुळे उडी टाकण्याच्या नादात मागच्या चाकामध्ये पूर्णपणे तिचा डावा पाय गेला आणि गेल्याच्या नंतर ती घाबरले, सर्व घाबरले. पण गाडी चालू होती गिअरमध्ये असताना त्या मुलीचा पूर्णपणे पाय आत गेला असताना 2.25 इंचाचं पूर्णपणे वरचं जी त्वचेचं कातड आहे ते निघालं होतं आणि आत बी
फ्रॅक्चर झालं. मग ते आमच्या मंडळीनं आवाज ऐकला आणि ताबडतोब मंडळी पळत गेली. तर ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये पोरगी आमची पडलेली, रक्त सगळं वाहत होतं. तरी तसंच उचलून घरी आणलं. म्हणले अहो हे काय झालं बघा. अरे म्हणलं हे काय झालं. आणि ते बघितलं असताना आम्ही ताबडतोब एक अर्ध्या तासानं दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की टाके घालावं लागतील आणि टाके घालून नंतर बाबा याची सोनोग्राफी आपलं ते एक्सरे काढावं लागेल असं सांगितल्याच्यानंतर ते टाके घातले. एक्सरे वगैरे काढला. ते सांगितलं की हे पाय थोडासा क्रॅक आहे. आम्ही तर म्हणलं की आता बाबा हे पुरेसा पाय तोडावा लागतो का, हे भीती आमच्या मनात. पण गुरुजीला साष्टांग दंडवत प्रणाम करून सांगितलं की गुरुजी हे आता फार अवघड परिस्थिती आहे, ते आता बघा. आणि असं असताना एवढं हे आता मनाला ती गोष्ट खटाकली की हे आता फार अवघड आहे. पण संत रामपालजी महाराज यांच्या दयेने जे मुलीचा पाय तोडावा लागला असता आणि ते खर्च कमीत कमी 1.5 लाखाच्या घरातला 10,000 रुपयातच झाला. ही मोठी आमच्यावर लाभ झालेला आहे. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आमचा मुलगा 8वीत असणारा शाळेमध्ये साफसफाईचं काम चालू होतं. आणि साफसफाईचं काम चालू असताना संपूर्ण झालं व चप्पल भिजली असताना तो जिनेतनं खाली उतरून येत असताना त्याचा पाय घसरून तोही त्या जिनेमध्ये पडला. आणि सरांनी घरी आणून सोडावलं की म्हणले तुमच्या मुलाच्या पायाला ते लागलेलं आहे काहीतरी. तर मी आपलं खाजगी चोळणाऱ्याकडे नेलं आणि तो पाय चोळला. आणि तर मुलगा म्हणला की माझा पाय फारच दुखतोय पप्पा, की मला आता दवाखान्यात न्या. दवाखान्यात नेल्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की पहिली याची सोनोग्राफी करावं लागेल. डॉक्टरना आम्ही सांगितलं की डॉक्टर सोनोग्राफी करा आणि त्याच्यात काय निदान होतं आहे ते आम्हाला सांगा. तर डॉक्टरने सांगितलं की ह्याच्यामध्ये सुद्धा फ्रॅक्चर आहे, तर तुम्हाला प्लास्टर करावं लागेल. प्लास्टर केलं आणि तो पाय त्याचा पूर्णपणे महिनाभर विश्रांती घेतली. आणि त्याच्यानंतर तो पायसुद्धा मोठा अपघात झाला असता, पण छोट्यामध्ये संत रामपालजी महाराज यांच्या दयेमुळे जी सुलीची बळा काटेमे टळ गई आणि संपूर्ण कुटुंबाला आधार मिळाला आणि त्या मोठ्या संकटातून मी वाचलो. ही मोठी संत रामपालजी महाराज यांची संपूर्ण कुटुंबावर दया झालेली आहे. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभव किंवा लाभ झाला आहे का? याच्यानंतर तर भरपूर लाभ तर झाले, पण त्याच्यानंतर माझ्या डाव्या हाताच्या खांद्यावरती पाठीमागच्या बाजूला अशी एक बोरा एवढी गाठ आतल्या बाजूनं आली. आणि मी म्हणलं की बाबा ते किरकोळ गाठ असेल, त्याला काय होते. पण मी ते गाठ थोडी दुखत होती म्हणून एका डॉक्टरकडे गेलो जेजुरीमध्ये. तर ते डॉक्टर म्हणले काय नाही, एक इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्याच्यानंतर ते बरं होऊन जाईल. ते गोळ्या इंजेक्शन घेतलं आणि 2-3 दिवस आराम केला, पण ते काय दुखायला लागलं. पुन्हा दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो तर दुसरे डॉक्टर काय म्हणले, हे गोळ्या इंजेक्शन घ्या तरी पण राहील. पण त्याच्यानंतर गोळ्या इंजेक्शन घेतल्यानंतर घरी आलो आणि ती थोडासा फोड येऊन त्यातलं पिवळं पाणी निघालं. त्याच्यानंतर 2 दिवस फार भयंकर गाठ दुखत की मान वगैरे अशी खतरनाक दुखायला लागली की काय सुचेनाच. मग त्याच वेळेस डायरेक्ट मी संत रामपालजी महाराज यांच्या फोटोसमोर घरात लावलेल्या दंडवत प्रणाम घातला आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी हे असह्य वेदना मला सहन होत नाही, तर ताबडतोब या दासावर तुम्ही तुच्छ दासावर दया करा, नाहीतर या दासाची परिस्थिती बिघडत. कारण तो तसा दर्दच भयंकर होत होता सहन होण्यासारखं. आणि 3 दिवसामध्ये हळूहळू दुखणं कमी होऊन पूर्णपणे निचरा होऊन त्या गाठ पूर्णपणे निचरा झाला. आणि एक पूर्णपणे टावेल रक्ताने पांढरं पाणी त्याच्यातून भिजलेला होता की असं वाटत होतं की बाबा ही काय गाठ काय भयंकर स्वरूपाची, पण ते नॉर्मल स्वरूपामध्ये क्लिअर झालं. आणि ते आजपर्यंत पुन्हा त्या दुखण्याचा कुठलाही प्रकारचा उद्भवलेला नाही. आणि त्या संत रामपालजी महाराजाच्या दयेने हे गाठीसुद्धा माझी व्यवस्थित झालेली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे केवळ आपल्या कुटुंबावर जे काही संकट आलेत, जी काही हानी होणार होती ती थोडक्यात टळली आणि आज आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती सहकुटुंब आनंदाने करत आहात. तर हे जे शारीरिक लाभ आपल्याला झाले, त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आणखीन काही लाभ आर्थिक मानसिक स्वरूपात काही झाला आहे का? तसं तर सांगायचं झालं तर आर्थिक लाभ म्हणलं तर आम्ही पूर्ण पिढ्यानपिढ्या सुतारकाम करणारे करीत होतो. पण आजच्या युगामध्ये डागकाम आम्ही चौकडीदार वगैरे बघा सागवानसुद्धा, पण ते थोडंसं कमी झालं आणि आर्थिक विवंचना पैसा येऊन सुद्धा दवाखान्यात जायचं, त्यामुळं सतत टेन्शन यायचं आणि कामावर लक्ष लागायचं नाही. तर अशा स्वरूपात ते काम मी बंद होत गेलं. विचार करायचो की आता काय करायचं. मग त्या माध्यमातून गुरुजींना आम्ही मनोमन अशी प्रार्थना केली की गुरुजी आता हे काम आमच्यातलं डागकाम तर नसू द्या, पण फिटिंग तरी चाललं
तरी पण त्या माध्यमातून चांगलं होऊन जाईल. तर त्या माध्यमातून हळूहळू आम्ही फिटिंग दरवाजे बसवण्याकडे कल चालू झाला आणि गुरुजीच्या दयेने ते फिटिंग व्यवसाय आज चांगल्या प्रकारे उत्तम चाललेला आहे. आणि जे आर्थिक कोंडी आणि मानसिक टेन्शन हे सतत येत होतं, तर गुरुजींच्या नामदीक्षा घेतल्यापासून शरणागत आल्यापासून कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आणि असं खुलेआम जीवन चांगल्या प्रकारे जगत आहे. कुठला कुणाचा दबाव नाही, मानसिक टेन्शन नाही आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण येत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज आपण सुखी आणि समृद्ध जीवन असं जगत आहेत. तर ह्या आपल्या अनुभवातून, ह्या आपल्या साधनेतून आपण आपले जे आप्तेष्ट आहेत, जे नातलग आहेत, त्याचप्रमाणे जो मित्रपरिवार आहे आणि जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, ह्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? भक्त समाज व आपले माझे नातेवाईक, मित्र, बाकीचे बंधू भगिनी जे कोण ऐकत आहेत त्यांना मी कळकळीची विनंती करून असं सांगत आहे की गुरुजींचे विविध चॅनलवर सत्संग चालू आहेत. ते सत्संग पहा. ज्ञानगंगा पुस्तक SMS करून, व्हॉट्सअप करून तुम्ही पूर्ण नाव पत्ता टाकून ते मागवा किंवा पेड सेवा चालू असती गावोगाव, त्या ठिकाणी तुम्ही मागवा. आणि त्याच्यातलं शास्त्रप्रमाणित ज्ञान गुरुजींनी गीतेवर, इतर बाकीच्या ग्रंथातील सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचा भावार्थ अचूक एवढा सांगितलेला आहे की आजपर्यंत मी 23 वर्ष किंवा 30 वर्षाच्या काळात जे अनुभव बाकीचे वाचले त्यातला मला त्या अर्थाचा भावार्थ एकदम सखोल कळला नाही. पण ज्या वेळेला ज्ञानगंगा मी स्वतः वाचली किंवा जगण्याचा मार्ग वाचला, तर त्यातून विस्तृत वर्णन असं की बाबा सुटेबल सहज जरी वाचलं तरी तो त्याचा भावार्थ समजला आणि त्यामुळे मी या भक्ती मार्गात दृढ झालेला आहे. तरी तुम्ही कळकळीची माझी विनंती आहे की लवकरात लवकर गुरुजीचे सत्संग पहा, ज्ञानगंगा पुस्तक वाचून त्यातलं ज्ञान मिळवा आणि लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन आपलं कल्याण करा. कारण हा गोल्डन चान्स पुन्हा मिळणारा नाही. तर हा गोल्डन चान्स आताला आहे, तरी आपल्या जीवनाचं तुम्ही सार्थक करून घ्या. 84 योनीतून मोक्ष प्राप्त करण्यासाठी लवकरात लवकर संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येऊन भक्ती करून आपला मोक्ष मिळवा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांनी जे काही ज्ञान दिलेले आहे, जे पुस्तकं प्रकाशित केलेले आहेत, त्याचप्रमाणे विविध प्लॅटफॉर्मवर जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरसुद्धा संत रामपालजी महाराजांचे ज्ञान, सत्संग, प्रवचन हे साधकाला बघायला मिळत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्याला वाटलं साधकाला की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं आणि आपल्या जीवनाचं जो उद्देश आहे तो सफल करावा, असं कोणाला जाणवत असेल तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसा येऊ शकेल? संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येण्यासाठी आपले जे आपण विविध चॅनलच्या मार्गातून TV चॅनलला संत रामपालजी महाराज यांचे सत्संग पाहत आहे, तर त्याच्या खाली एक पट्टी चालू आहे. तर त्या पट्टीवर नंबर फ्लॅश होत आहेत. तर त्या नंबरवर आपण जर कॉन्टॅक्ट केलं तर आपल्या राज्याचं नाव, त्या ठिकाणी पुन्हा जिल्ह्याचं नाव, जिल्ह्या ठिकाणी जे नामदान सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन विनाशुल्क नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज जी आपली मुलाखत चालू आहे, त्या मुलाखत चालू असताना TV स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा अगदी निःशुल्क घेऊ शकेल. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.